चंद्रपूर, गडचिरोली, वर्धा स्थानिक स्वराज्य संस्था विधान परिषद जागेसाठी काँग्रेस उमेदवार शैलेश अग्रवाल यांनी चंद्रपूर जिल्हाधिकारी कार्यालयात आपला उमेदवारी अर्ज भरला। यावेळी काँग्रेस नेते आमदार विजय वडेट्टीवार, खासदार प्रतिभा धानोरकर, माजी आमदार सुभाष धोटे यांच्यासह मोठ्या संख्येने काँग्रेस कार्यकर्ते, पदाधिकारी, लोकप्रतिनिधींची उपस्थिती होती। आम्ही निवडणूक कुठल्याही धनशक्तीने नव्हे तर भानगडीशिवाय जिंकू असा टोला उमेदवार शैलेश अग्रवाल यांनी लगावला। आमदार विजय वडेट्टीवार यांनी उमेदवारी अर्ज भरल्यानंतर दिलेले आपल्या प्रतिक्रियेत काँग्रेसने शेतकरी नेत्याला उमेदवारी दिली असून नागपूरहून पार्सल आणण्यापेक्षा स्थानिकाला प्राधान्य दिल्याचं म्हटलं। मतदारसंघात काँग्रेस निवडणूक लढते, काँग्रेसचा उमेदवार महाविकास आघाडी या ठिकाणी निवडणूक लढते आणि महाविकास आघाडीचा विजय होणार आहे माहिती आहे। म्हणूनच विरोधी भाजपा जी आहे ती भानगडी यांच्या भरोश्यावरती निवडणूक लढू इच्छिते आणि जिंकू इच्छिते। भानगडी म्हणजे भानगडीत नाव नाही आहे, भानगडी यांच्या भरोश्यावरती जी निवडणूक या ठिकाणी ती जिंकू इच्छिते ते त्यांचे मनसुबे निश्चित पूर्ण होणार नाही। उलट या सगळ्या ज्या भानगडी त्यांनी केल्या आहेत या काँग्रेसच्या पथ्यावर पडणार आहे, महाविकास आघाडीच्या पथ्यावर पडणार आहेत, त्या त्यांच्या पथ्यावर कोणत्याही परिस्थितीत पडणार नाही। आणि जो लवकर सुरू होतो आणि कासवाची आणि सश्याची जरी पैज असली तरी आम्ही निश्चितपणे पूर्ण विश्वासाने या निवडणुकीत उतरलोय। आमच्याकडे निवडणूक लढणाऱ्या फक्त भानगडींचा सहारा घेऊन आम्हाला निवडणूक लढायची नाही, तर आमचे नेते आहेत, सगळ्या ठिकाणी खंबीर आहेत, गंभीर आहेत आणि आमचे मतदार आहेत ते संगीन आहेत। ते कुठेही असले सहली करता येते, काही प्रॉब्लेम नाही त्याला, पण सहलीवरून परतही येतील सगळे आणि पैसा त्यांच्याकडे आहे तर त्याचा उपभोग घेतला पाहिजे, त्याचा उपयोगही झाला पाहिजे एवढंच म्हणेन। आणि आम्ही निश्चित जिंकणार आहोत ही निवडणूक। उमेदवारांनी काय सांगाल, कितपत विजयाबद्दल आश्वस्त आहात? नाही बघा, निवडणूक जिंकतो ती निवडणूक लढतोच, आपण जिंकण्यासाठीच लढतो। यश अपयश हे बघून निवडणूक कोणीच मैदानात उतरत नाही। आणि मला वाटतं की एक उमेदवार सक्षम उमेदवार पक्षाने दिलेला आहे, जो किसान काँग्रेसमध्ये काम करत होता, वर्धा जिल्ह्यामध्ये काँग्रेसी आहे, म्हणजे असं काही नाही की बाहेरून आणून दिलेला आहे। काँग्रेस पक्षाचा आमच्या स्टेट लेवलचे प्रदेश कार्यकारिणीचे सदस्य पण ते आहे आणि ऑल इंडिया काँग्रेसचे किसान सेलचे पदाधिकारी पण आहेत। त्यामुळे काँग्रेस पक्षाने जो उमेदवार दिला तो योग्य उमेदवार दिलाय। आम्ही सगळे मिळून उमेदवाराला विजयी करण्यासाठी लढू आणि पूर्ण विश्वासाने सांगतो की जो स्थानिक आहे चंद्रपूर, गडचिरोली आणि वर्धा या 3 जिल्ह्यातील रहिवासी आहे त्याच्या पाठीमागे मतदार उभा राहील। वारंवार नागपूरच्या मागे कसं काय उभा राहील? येऊन जाऊन सगळे उमेदवार नागपूरचेच द्यायचे, त्यापेक्षा मतदारसंघातील स्थानिक उमेदवार काँग्रेसने दिलाय। त्यामुळे नक्की मतदार आमच्या काँग्रेस महाविकास आघाडीच्या उमेदवाराला निवडून देतील।